student, you are welcome to my channel. Today we are going to learn here the main part of the grammar, and it is tenses. So look at here. At first I have written here some examples. Example number 1, Ram goes to school daily. Are you well? Here is the question. Wait there. Try to do better. I speak. These are the sentences. हे वाक्य आहेत. सेंटेन्स म्हणजे काय? Such a group of words which have subject, verb and it is full of meaning. That group of word is called sentence. वाक्य म्हणजे ज्याला कर्ता आहे, क्रियापद आहे, विधेय आहे आणि ज्याच्यामधून पूर्ण अर्थबोध होतो त्याला वाक्य म्हणायचं. आता हे वाक्य आहेत. इथे हे जे वाक्य आहे, फर्स्ट इज स्टेटमेंट, सेकंड इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, थर्ड इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स and fourth is imperative sentence, and this fifth is statement. Now look at here. हे वाक्य बघा. आता राम गोज टू स्कूल डेली. राम शाळेला दररोज जातो किंवा राम शाळेत दररोज जातो. आर यू वेल? वेट देअर. याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन आहे, वॉर्निंग आहे किंवा ऑर्डर आहे, कमांड आहे. ट्राय टू बेटर सजेशन आहे आणि आय स्पीक साधं बोलणं आहे. या वाक्यांमध्ये प्रकार आहेत. म्हणजेच या वाक्यांमध्ये गोज हे एक क्रियापद आहे, आर हे क्रियापद आहे, याच्यात वेट क्रियापद आहे, ट्राय क्रियापद आहे आणि स्पीक क्रियापद आहे. दीज आर द व्हर्ब्स. आणि वाक्यांमध्ये व्हर्ब जे आहे, व्हर्ब्स आर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. And these verbs show the different mood we have in this sentence. याच्यामध्ये वाक्यांमध्ये, पहिल्या वाक्यांमध्ये कर्त्याची क्रिया, the verb shows the action and action shows its mood. याच्यामध्ये मूड दाखवलेले आहेत. आता याच्यातले जे मूड आहेत, याच्यामध्ये जे मूड आहे, मूडचे प्रकार पडतात इंडिकेटिव्ह, सब्जेक्टिव्ह अँड इम्पेरेटिव्ह मूड. याच्यामध्ये इंडिकेटिव्ह मूड आहे, याच्यामध्ये इंडिकेटिव्ह मूड आहे, याच्यामध्ये इम्पेरेटिव्ह मूड आहे, आज्ञार्थी कुठेतरी सूचना आहे, याच्यामध्ये इम्पेरेटिव्ह मूड आहे आणि याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह मूड आहे. म्हणजे मूड जे आहेत हे 3 प्रकारचे असतात. उदाहरणार्थ आपल्याला इथे या उदाहरणांमधून समजून येत आहे. इम्पेरेटिव्ह मूड, इंडिकेटिव्ह मूड, इम्पेरेटिव्ह मूड आणि सब्जेक्टिव्ह मूड. मग आता हे मूड दर्शवण्याचं काम वर्ब करत असते आणि वर्ब जे आहे हे वर्ब इट शोज द ऍक्शन ऑफ द सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे वाक्यातला जो कर्ता असेल त्या कर्त्याचे हे जे आहे काय म्हणू आपण त्याला, ऍक्शन जे आहे ते दर्शवण्याचं काम करतो. तर इथे दुसरा भाग, आता याच्यामधला पुढचा जो भाग आहे तो आणखी महत्वाचा आहे. पहा इथे मूड आहे. हे जे मूड आहे, ह्या मूड वर्ब दर्शवण्याचं, वर्ब मधून हे मूड आपल्याला काम दिसतात, लक्षात येतात आपल्या. आणि हे जे वाक्य आहेत, मग याच्यामध्ये वाक्यांमध्ये आपण असर्टिव्ह सेंटेन्स, ASSERTIV असर्टिव्ह मग बघितलं, असर्टिव्ह सेंटेन्स. त्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह, INTERROGATIV इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लामेटरी, EXCLAMATORY. अशा प्रकारची वाक्य या मूड्स मध्ये बसतात. असर्टिव्ह, आणि हे असर्टिव्ह जे आहेत याच्यामध्ये सुद्धा एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स येते, AFFIRMATIVE अफर्मेटिव्ह सेंटेन्स.
आणि दुसरं आहे याच्यामध्ये, दुसरा प्रकार याच्यामध्ये पडतो निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स. आता हे जे सेंटेन्सेस आहेत, हे जे वाक्य आहेत, असर्टिव्ह विधानार्थी वाक्य, इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी वाक्य, क्रियापदाने सुरू होतात, इंट्रॉगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य, त्याच्यामधून प्रश्न विचारले जातात, एक्सक्लामेटरी याच्यात भावना व्यक्त केल्या जातात. आपण हे आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता जे व्हर्ब आहे, हे व्हर्ब परत एकदा सांगतो की इट शोज द ऍक्शन ऑफ द सब्जेक्ट. सब्जेक्ट मधलं जे ऍक्शन आहे ते दर्शवण्याचं काम व्हर्ब करत असते. आता हे व्हर्ब लिहिण्याच्या आधी, वाक्य लिहिण्याच्या आधी आपण वाक्यांमध्ये साधारणतः इथे सब्जेक्ट म्हणून जे शब्द वाक्याला वापरत असतो सुरुवातीला, ते म्हणजे सर्वनाम. आणि हे प्रोनाउन जे आहेत, हे प्रोनाउन कोणकोणते आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. प्रोनाउन्स. आता याच्यामध्ये प्रोनाउन्स मध्ये आपण याच्यामध्ये फर्स्ट पर्सन करू. एक फर्स्ट पर्सन आणि दुसरा सेकंड पर्सन आणि तिसरे थर्ड पर्सन. हे पर्सन आहे, पर्सन. आता फर्स्ट पर्सन मध्ये आपण आय आहे, हे सिंग्युलर आहे, सिंग्युलर म्हणजे एक वचनी. आणि या आयचं अनेक वचन होते वी. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही. हे शब्द आपण वाक्याच्या सुरुवातीला विधानार्थी वाक्यांमध्ये वापरत असतो. सेकंड पर्सन मध्ये कोण येते? यू म्हणजे तू. आणि याचं अनेक वचन होते यूज म्हणजे तुम्ही. आता थर्ड पर्सन मध्ये कोण येते? ही येते, ही म्हणजे तो. शी येते, शी म्हणजे ती. आणि इट येते, हे नपुसक लिंगी आहे, अनेक वचनी ते. झाडांसाठी, पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी, दगडांसाठी इट शब्द आपण वापरतो. आणि याच्या व्यतिरिक्त एखादं कुठलंही, द बॉय, द गर्ल, कोणीही एक वचनी, हे याच्यामध्ये थर्ड पर्सन म्हणून आपण याचा वापर करत असतो वाक्याला. हे सर्व नाम आहेत. ही न वाक्य सुरू होते, शी न होते, इट न होते, बॉय न होते. याचं अनेक वचन होते दे म्हणजे ते. आता हे वाक्याच्या सुरुवातीला हे पर्सन आपल्याला वापरावे लागतात. फर्स्ट पर्सन परत एकदा मी, अनेक वचनात इथे प्लुरल, PLURAL हे प्लुरल आहे, अनेक वचन. फर्स्ट पर्सन मध्ये मी, वी मध्ये तुम्ही म्हणजे यू, म्हणजे हे सेकंड पर्सन झाले यू. पण आय, मी आणि आपण जर इथे असू तर वी. यू म्हणजे तुम्ही पाहणारे, यू सेकंड पर्सन. अनेक वचनात असाल तर यू म्हणजे तुम्ही. आणि समजा तो मुलगा, ती मुलगी असं जर कुठे असेल तर ही, शी, इट आणि द बॉय हे आपण वाक्यांमध्ये प्रोनाउन्स म्हणून वापरत असतो. हा तिसरा भाग झाला. आता बघा, आणखी याच्या पुढे एक पुढचा मुद्दा आणखी अत्यंत महत्वाचा आहे आणि तो मुद्दा आहे टेन्स जे आहे ते टेन्स. आता याच्यामध्ये आपण टेन्सची आपण प्रतवारी करू. आपल्याला इथे 3 याच्यामध्ये टेन्स. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ. सेकंड आहे पास्ट टेन्स भूतकाळ. आणि थर्ड वन आहे फ्युचर टेन्स भविष्यकाळ. आता याच्यामध्ये आपण प्रेझेंट टेन्सचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहे. प्रेझेंट टेन्स जो आहे म्हणजे मूड मध्ये आपण पाहिलं. आता याच्यामध्ये बघा की आय गो टू स्कूल, आय वेंट टू स्कूल आणि आय शाल गो टू स्कूल. हे 3 उदाहरणं आहेत. याच्यात गो क्रियापद आहे, वेंट क्रियापद आहे आणि शाल गो क्रियापद आहे. धीज वर्ड्स शोज अस द टायमिंग. आपल्याला हे जे वाक्य आहेत, हे वाक्य, तीनही वाक्य आपल्याला हे जे क्रियापद आहेत गो,
म्हणजे जातो, वेंट म्हणजे गेला, आणि शाल गो म्हणजे जाईल. म्हणजे आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो, जाण्याची क्रिया चालू आहे प्रेझेंट मध्ये. प्रेझेंट टायमिंग दर्शवते. गो शोज द ऍक्शन ऑफ द आय, सब्जेक्टची. आणि वेंट इट शोज द टायमिंग. इथे प्रेझेंट टायमिंग आहे, इथे पास्ट टायमिंग आहे, आणि इथे जे आहे इट शाल गो शोज द टायमिंग फ्युचर. फ्युचर टायमिंग आहे, म्हणून प्रेझेंट टायमिंग, पास्ट टायमिंग, फ्युचर टायमिंग. म्हणजेच मूड, इट शोज द मूड. हे वर्ब आपल्याला मूड दर्शवतात. त्याच्यावरून आपण मग प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, त्या मूड वरून आपण याला काळामध्ये 3 भागामध्ये विभागलेला आहे. आता आपण इथे प्रेझेंट टेन्सचा अभ्यास करू. आता हे प्रेझेंट टेन्स बघा कशी आहे. तर बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स पहिला प्रकार पडला, सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. हा आपल्याला समजून घेऊया आपण याच्यामध्ये. या व्हिडिओमध्ये आपण एवढाच काळ आपण समजून घ्यायचा आपल्याला. जसं बघा, आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आता साधं वाक्य घेतो मी 2 शब्दांचं. आय गो, आय गो. अनेक वचनामध्ये वी गो. यू, एक वचनात यू गो. अनेक वचनात यू गो म्हणजे तुम्ही गेलेत, तुम्ही जाता, गेले नाही, सॉरी. त्याच्यानंतर ही गोज, शी इथे लिहितो, ही गोज, शी गोज, इट गोज, द बॉय गोज. आणि आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, दे गो, द बॉईज गो. एक लक्षात आलं असेल तुमच्या, इकडून मी हे फर्स्ट पर्सन, हे सेकंड पर्सन आहे, हे थर्ड पर्सनचं अनेक वचन, दोन्ही अनेक वचन आहेत. म्हणजे पहिला नियम इथे तयार झाला की साध्या वर्तमान काळामध्ये जेव्हा आपण वाक्य लिहितो तेव्हा कर्ता आणि क्रियापद घेतलं, मी साधं वाक्य घेतलं, सब्जेक्ट आणि व्हर्ब, यस अधिक व्ही. याच्यापुढे ओ, तुम्ही गो टू स्कूल लिहू शकता, आपण ऑब्जेक्ट लिहिलेलं नाही, फक्त आपण यस अधिक व्ही असे दोनच घेतलं, सब्जेक्ट आणि गो. मी जातो, वी गो, यू गो. म्हणजे पहिला नियम इथे तुमच्या लक्षात आला असेल की साध्या वर्तमान काळामध्ये प्रथम पुरुषी कर्ता असेल, द्वितीय पुरुषी कर्ता असेल आणि तृतीय पुरुषातले अनेक वचनिक असतील तर मूळ क्रियापदच लिहायचं, गो 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 गो, बरोबर. आणि थर्ड पर्सन जर असेल, म्हणजे ही हे थर्ड पर्सन आहे, शी थर्ड पर्सन आहे, इट थर्ड पर्सन आहे, द बॉय एक वचनातलं थर्ड पर्सन आहे, तर अशा वेळेस क्रियापदाला यस किंवा ईएस लावतात. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे पहिला नियम आपल्याला काय सांगतो की प्रथम पुरुषी कर्ता असेल, द्वितीय पुरुषी कर्ता असेल, एक वचनात, अनेक वचनात, आणि तृतीय पुरुषी अनेक वचनी कर्ता असेल तर त्या ठिकाणी मूळ क्रियापद लिहायचं. आणि जर थर्ड पर्सन असेल तर त्या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ईएस लावायचं. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. आता हे यस किंवा ईएस या कर्त्यांच्या पुढेच लावायची, आणि ते सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तेव्हा, म्हणजे सब्जेक्ट अधिक V1, याला आपण V1 नाव देऊ. क्रियापद जे आहेत त्या क्रियापदांचे जे प्रकार पडतात त्याच्यामध्ये आपण ते सुद्धा आपण बघू. म्हणजे क्रियापद जे आहेत हे क्रियापद कसे असतात ते बघा, पण त्याच्या आधी दुसरा याच्यातला नियम आपण बघू, नंतर क्रियापद नंतर थोडं लेट बघूया. आता इथे समजा गो आहे तर गोज होईल, त्याच्यानंतर डू आहे तर डज होईल, त्याच्यानंतर क्रश. म्हणजे ज्या क्रियापदांच्या शेवटी ओ असेल, सीएच असेल, एसएच असेल, एक्स असेल, बघा जे व्हर्ब आहेत, कोणते व्हर्ब, जे व्हर्ब आहेत, कोणते व्हर्ब ज्यांच्या शेवटी ओ आलं असेल
CH आलं असेल, SH आलेलं असेल, X आलेलं असेल, किंवा आणखी तुम्हाला आणखी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे Y असेल, तर अशा क्रियापदांना ES प्रत्यय लावायचा. आता ही क्रियापदं कोणती आहेत हे मुद्दा म्हणून तुम्हाला इथे माझ्या नोट्स मधून तुम्हाला दाखवतो ते बघा. म्हणजे हे जे क्रियापद आहेत, या क्रियापदांना तुम्ही हे जे क्रियापद दिसत आहेत या क्रियापदांना म्हणजे ज्या क्रियापदांच्या शेवटी O आहे, CH आहे, SH आहे, X आहे आणि Y आहे, अशा क्रियापदांचा उपयोग करत असताना आपण त्याला SH ES प्रत्यय लावायचा किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. उदाहरणार्थ समजा आय कॅच, CATCH, आय कॅच. तर समजा आपल्याला जर आयच्या ऐवजी ही वापरायचं असेल की मी पकडली, कॅच पकडली म्हणजे पकडले, तर ही CATCHES ही कॅचेस म्हणजे त्याने पकडले. मी पकडले, त्याने पकडले. शी कॅचेस, दे कॅच. तर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथे आणखी परत ज्या शब्दांच्या शेवटी हे शब्द येत नाहीत, आता समजा वाय आहे, परंतु आता समजा आय से, तर आता याचं ही SAYS इथे मात्र यस लागतो. ही सेसेस नाही होणार, ही से. याचं कारण आहे हे वाय जरी याच्या शेवटी आलेला असला, नियम मी सांगितला आताच, परंतु या वायच्या हे जे व्यंजन आहे व्यंजनाला लागून स्वर आहे म्हणून या ठिकाणी यस लागतो. मग असे कोणते क्रियापद आहे? टेल आहे, शे आहे, सीट आहे, ड्रिंक आहे, लुक आहे. अशी जे जर क्रियापद आले असतील तर अशा क्रियापदांना तुम्ही फक्त यस लावायचं आहे. म्हणजे आता हे वाक्य म्हणजे हे क्रियापदाचा विचार करतोय आपण. आता परत एकदा मी थोडस मागे जातो. हे जे व्हर्ब आहेत, हे व्हर्ब आपण कोणकोणत्या फॉर्म मध्ये वापरत असतो? प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल, आणि चौथा फॉर्म आपण ING फॉर्म म्हणू. जे हे जे व्हर्ब आहे, हे व्हर्ब कसे वापरायचे हे पहा. हे व्हर्बचे आपण इथे 4 फॉर्म केले. एक प्रेझेंट फॉर्म, प्रेझेंट इथे फॉर्म, व्हर्ब फॉर्म्स. तर प्रेझेंट फॉर्म, एक पास्ट फॉर्म. प्रेझेंट जर मी आता इथे समजा मी लिहिलं आहे इथे राईट, राईट म्हणजे लिहिणे, लिहितो. पास्टचं WROT झालं. आता याचं PP, पास्ट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, तर याचं होईल रिटर्न, WRITTEN, रिटर्न. आणि याचं चौथं ज्याला आपण VING म्हणतो, ज्याला आपण जिरंडई म्हणतो, ज्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो, म्हणजे याचं हे होईल रायटिंग. रायटिंग म्हणजे आपण याला प्रेझेंटला दिलं V1 नाव, पास्टला दिलं V2 नाव, प्रेझेंट पार्टिसिपलला दिलं V3 नाव आणि याला दिलं V4. असे आपल्याला समजण्यासाठी V1 म्हणजे मूळ क्रियापद प्रेझेंटचं, प्रेझेंट. पास्ट म्हणजे भूतकाळी, रोट. पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे भूतकालीन, भूतकाळ साधित रूप. आणि VING म्हणजे याला आपण जिरंडही म्हटलेलं आहे, प्रेझेंट पार्टिसिपलही म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे क्रियापदांचा उपयोग करायचा आहे. आता इथे परत काही उदाहरणं आपण बघूया. आता ही क्रियापद बघा. ही क्रियापद बी, हॅव आणि डू अशा 3 गणांमध्ये आपण याला वर्गीकृत केलं. वी bifurcate these verbs in 3 category. बी, am, is, are. काळ कोणता यांचा? am is a present tense. आता am हे आयच्याच पुढे वापरायचं आहे नेहमीसाठी. am म्हणजे आहे, is म्हणजे सुद्धा आहे. मग हे आपल्याला स्वतंत्रही वापरता येतात आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून सुद्धा
वाक्यामध्ये वापरता येतात. हे आपण पुढे अभ्यासणार आहोत. आर म्हणजे आहेत, हे अनेक वचनासाठी वापरायचे. आता भूतकाळाची बीचं भूतकाळी रूप होते वाज, म्हणजे बी, वाज आणि बीन अशी क्रियापदाची 3 रूप मग आपण जे पाहिले प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल, V1, V2, V3, बी, वाज आणि बीन म्हणजे अशी 3 रूप इथे करता येतात. तर इथे पास्ट टेन्स होते वाज म्हणजे होता किंवा होती, आणि वेअर हे अनेक वचनासाठी, वेअर म्हणजे होते अनेक वचनासाठी. फ्युचरचं होईल शॅल बी आणि विल बी. अशा प्रकारे बीचेही क्रियापदाची रूप आहे. टू बीची रूप ज्याला म्हणतो आपण, टू बीची रूप प्रेझेंट टेन्सचे एम इज आर, भूतकाळाचे वॉज वेअर आणि फ्युचरचे शॅल आणि विल. आता पुढे आहे आणि हॅव. यांना आपण स्वतंत्र वापरू शकतो, तसंच यांना हॅवला सुद्धा आपण स्वतंत्र वापरू शकतो. आता हॅव म्हणजे च्या जवळ आहे, मालकीची वस्तू, पजेशिव्ह एखादी वस्तू जर करायची असेल तर ते हॅवचा, जसं आय हॅव अ कार, वी हॅव अ कार, अशा प्रकारे. म्हणजे इथे हॅवचा उपयोग आपल्याला कुठे करायचा आहे, जर आय सब्जेक्ट आपण घेतला असेल, सर्वनाम आपण आय वापरत असू, वी वापरत असू, किंवा यू म्हणजे तुम्ही किंवा तू वापरत असू, दे वापरत असू, किंवा बॉईज वापरत असू, आपण समजा अनेक वचनामध्ये, अनेक वचनातलं सर्वनाम कोणते, तर त्या ठिकाणी हॅव हे वापरायचं. म्हणजे बॉईज हॅव अ कार, बॉईज हॅव अ कार्स किंवा कार. जर हॅज कुठे वापरायचं तर थर्ड पर्सन ज्याला म्हटलं मी, ही हॅज अ कार, शी हॅज अ कार, इट हॅज अ कार, किंवा राम हॅज अ कार, राम, श्याम, गोविंदा, अ बॉय जर असेल तर, म्हणजे हॅजचा उपयोग त्या ठिकाणी करायचा. स्वतंत्र आपण करू शकतो. हॅज म्हणजे च्या जवळ आहे, हॅव म्हणजे च्या जवळ आहे. अशा प्रकारे हॅव आणि हॅजचा उपयोग आपण करतो. याचं भूतकाळी रूप जे आहे ते कोणतं होते, हॅड होते, एचडी हॅड. हॅड म्हणजे च्या जवळ होते, हे याचं भूतकाळी रूप. हॅव, हॅज हे प्रेझेंट टेन्स, हॅड हे. आणि फ्युचर मध्ये आपल्याला आपण शॅल हॅव, विल हॅव असं आपण वापरू शकतो. नंतर हॅज आहे, हॅजचा उपयोग तुमच्या लक्षात आला, हे जर सब्जेक्ट असेल तर या ठिकाणी हॅज आपण हे वापरायचं. आता डूचं एक घर आहे, डू मध्ये डू येते आणि डज येते. डू म्हणजे करणे किंवा करते, करतो, आणि डज म्हणजे करते किंवा करतो, पुरुषवाचक स्त्रीवाचक असेल तर. आणि याचा उपयोग सुद्धा डूचा कुठे कुठे आहे, याचप्रमाणे. म्हणजे आय करता असेल तर आय डू, वी डू, यू डू, दे डू, किंवा अनेक वचनामध्ये कोणी मुलं असतील, बॉईज डू. आणि त्याचा उपयोग कुठे होतो, ही डज, तो करतो, सी डज, ती करते, इट डज, ते करते, किंवा आणखी राम डज असे थर्ड पर्सन असेल तर या ठिकाणी आपण ते वापरायचं. म्हणजे याचा अर्थ. आणि याचं भूतकाळी रूप कोणतं आहे, जसं इथे हॅड तयार झालं तसं याचं भूतकाळी डीड होते. आता याचा उपयोग वाक्यांमध्ये कुठे होतो, याचा वाक्यांमध्ये उपयोग 2 प्रकारच्या वाक्यांमध्ये होतो. आणि पहिलं वाक्य आहे निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य. आय डू, आय डू नॉट डू. ही डज, शी डझंट, अशा प्रकारे. नंतर प्रश्नार्थक वाक्यामध्ये दुसरं वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्यामध्ये याचा उपयोग होतो. हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. याच्यानंतरचा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये आपण प्रेझेंट टेन्सची 4 प्रकारचे जे प्रेझेंट टेन्स आहेत त्याचे उपप्रकार त्याचा अभ्यास करणार आहोत. पुनश्च तुमचे सगळ्यांचे धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुनश्च या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. थँक्यू व्हेरी मच.